काम असं करावं की नाव झालं पाहिजे, नसल तर नाव असं असावं की काम झालं पाहिजे. हे तर आपण ऐकून आहोत. आपण ही गोष्ट मानतो सगळेजण. आज आम्ही बोलणार आहोत एका महिला पत्रकाराबद्दल. तिचं कामच असं आहे की तिचं नाव संपूर्ण महाराष्ट्रभर निघतंय. आज घडीला संपूर्ण महाराष्ट्रात तिला ओळखत नाही असा कोणीही नाही. अनुजा धाकरे जेवढं नाव घेतलं की लगेच लक्षात येतं, हा रोकटोक बोलणारी पत्रकार. जबरदस्त चिंतन, शब्दाला विषयाला हातोटी घालण्याची कर्तबगारी तर एक नंबर. कुठलाही विषय असू द्या, मुंबई महाराष्ट्र असे अनेक विषय हाताळताना तिनं कधीही तोंड बघितलेलं नाही. तोंड बघून किंवा एखाद्या विशिष्ट पक्षाच्या बाजूने ती बोलत नाही. वाटतं अनेकांना की ती ठाकरे प्रेमी आहे, परंतु तसं काही नाही. वैचारिकता तिची अखंड तेजस्वी आहे, खूप चांगली. विचार करून ती विचारपूर्वक बोलते. विषयाला हात घालत असताना तिचं एक मुद्देसूद बोलणं असतं की आपण जो प्रश्न विचारतो त्यावरती आपल्याला समर्पक असं उत्तर मिळालंच पाहिजे. राजकीय नेते घाबरत आहेत. अनेक राजकीय नेते जेव्हा ती मुलाखत घेत असते तेव्हा त्यांना असं वाटतं की ही आता काय विचारेल माहित नाही. अशा प्रकारची भीती राजकीय लोकांच्या मनामध्ये तिने निर्माण केली आहे. ती जेव्हा जेव्हा प्रश्न विचारते तेव्हा समोरच्याला अगोदर हे वाटतं की आता काय विचारते माहित नाही, पण प्रश्नाची उत्तरं द्यावी लागतात आणि समर्पक उत्तर मिळाल्याशिवाय दुसऱ्या प्रश्नाकडे जात नाही. सगळ्यात मोठं महत्वाचं चांगला गुण जर कुठला असेल तर आपण विचारलेल्या प्रश्नाचं योग्य उत्तर मिळाल्याशिवाय दुसऱ्या प्रश्नाला हात घालायचा नाही. जे काही आपण विचारतोय त्याचं उत्तर मिळालं पाहिजे अशी ही पत्रकार. डेअरिंगबाज, धाडसी, अतिशय चांगली, रूपवान, गुणवान आणि सर्वात महत्वाचं कर्तृत्ववान अशा या कर्तृत्वगार महिलेबद्दल व्हिडिओ बनवावा वाटला, कारण मागच्या काही दिवसांपासून आम्ही त्यांचं काम पाहतोय. खूप चांगलं काम आहे. अख्ख्या महाराष्ट्राला मनमोहित केलंय. अख्ख्या महाराष्ट्रात तुम्ही व्ह्यूज बघा. जेव्हा 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 कुठलीही मुलाखत असेल आणि किंवा जेव्हा जेव्हा इतर काही महत्वाच्या न्यूज असतील आणि अनुजा धाकरे जर बातमी द्यायला उठलेली असेल तर विषय संपला. सगळेजण त्याच बातम्या बघतात. सध्या ट्रेंडिंग वर ती अनुजा धाकरच आहे, कारण ती कोणाच्या एकाच्या बाजूने बोलत नाही. ती वस्तुस्थिती मांडते, ती सत्य मांडते. तिला सत्य बोलावं वाटतं, तिला सत्य ऐकावं वाटतं. कोणावरती अन्याय झालेला तिला चालत नाही. ती अन्याय खपवून घेत नाही आणि इतर कोणावरती जर अन्याय झाला असेल तर ती तिथं बोलणार, 100% बोलणार. तुम्ही कितीही रागाल जा, तुम्ही कितीही म्हणा की या पत्रकारांना असं नाही बोलायला पाहिजे. आजकालच्या हल्लीच्या जगात काय झालंय, पत्रकार म्हणजे मॅनेज होणारा माणूस अशी इमेज लोकांमध्ये तयार झाली. तशी इमेज नसली तरी लोकांमध्ये तशी चर्चा असते की पत्रकार बाबा, ठराविक पत्रकार हे आता या पक्षाच्या बाजूने बोलतात, मग हे ह्याच पक्षाचे आहेत का किंवा ह्या पक्षाचे समर्थक आहेत. असं काही नाही. काही पत्रकार खूप चांगले आहेत. ते विषयाला धरून बोलतात, विषय सोडून कधीही बोलत नाहीत. अनुजा धाकरे अशी पत्रकार आहे जी विषय सोडून कधीही बोलत नाही. तुम्ही कधीही बघा, ती चेहरा पाहून, पक्ष पाहून मला अमुकच्या बाजूने बोलायचं आहे, मला तमुकच्या बाजूने बोलायचं आहे असं नाही. तिचं कामावरती प्रेम आहे. ती जे काम करते मनापासून करते, प्रामाणिकपणे करते. त्यामुळंच ती जेव्हा जेव्हा आपले विषय घेत असते, जेव्हा जेव्हा कुठल्याही विषयावरती प्रश्न विचारत असते, जेव्हा जेव्हा कुठल्याही विषयावरती मांडणी करत असते, जेव्हा जेव्हा कुठल्याही विषयाची न्यूज लोकांसमोर प्रेझेंट करत असते, तेव्हा तिचा प्रामाणिक हेतू हा असतो की आपण जे दाखवतोय ते सत्य असलं पाहिजे, आपण जे बोलतोय ते सत्य असलं पाहिजे आणि आपण सत्यच बोलायचं आणि सत्यच दाखवायचं. ही अशी व्यक्ती आहे जी महिला आहे, महिला पत्रकार आहे. आज तिनं पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम कसं करायचं असतं हे संपूर्ण महाराष्ट्राला सांगितलं आहे. कारण तिचं काम बोलतोय, एक नंबर काम आहे. संपूर्ण महाराष्ट्रात दखल घेतोय. ती आगाऊ बोलत नाही, मुद्देसूद बोलते. जे काही बोलायचं आहे स्पष्ट बोलते आणि प्रत्येक प्रश्नाला व्यवस्थितरित्या मांडून तुमच्याकडून व्यवस्थितरित्या उत्तर मिळावं ही तिची अपेक्षा असते. खूप चांगली महिला पत्रकार आहे. आपण अक्षरशः आदर बाळगावा, आदर्शवत म्हणावं अशी ही महिला पत्रकार आहे. अनेकांना वाटत असेल की ती ठाकरे प्रेमी आहे असं तिच्या व्हिडिओ मधून दिसतं, पण एक लक्षात घ्या, ती ठाकरे प्रेमी कमी, महाराष्ट्र प्रेमी जास्त आहे. तिचं महाराष्ट्रावरती जास्त प्रेम आहे, मुंबईवरती जास्त प्रेम आहे, आपल्या भाषेवरती जास्त प्रेम आहे, आपल्या राज्यावरती जास्त प्रेम आहे. त्यामुळे ती महाराष्ट्राच्या बाजूनं, मुंबईच्या बाजूनं, आपल्या भाषेच्या बाजूनं बोलताना दिसते. तेव्हा अनेकांना मिरच्या लागतात, अनेकांना झोंबतं, अनेकांना वाटतं की एक बाजू घेऊन बोलते. तसं काही नाही. तिचं महाराष्ट्रावरती प्रेम आहे, मुंबईवरती प्रेम आहे, मराठी भाषेवरती प्रेम आहे. त्यामुळे ती बोलते आणि ती बोलत राहणार.
मराठीच्या बाजूने बोलत राहणार, महाराष्ट्राच्या बाजूने बोलत राहणार, मुद्दे सूद सगळ्या भूमिका घेत राहणार. तिला मराठीवरती अन्याय झालेला चालत नाही, तिला महाराष्ट्रावरती अन्याय झालेला चालत नाही. ती महाराष्ट्रावरती जेव्हा जेव्हा कधी अन्याय केला जाईल तेव्हा तेव्हा बोलणार. मराठीवरती जेव्हा जेव्हा मराठीची गळचिपी केलेली तिच्या नजरेत येईल तेव्हा तेव्हा ती बोलणार, तेव्हा ती आपली भूमिका मांडत राहणार. भले कोणी म्हणो ही एक बाजू घेऊन बोलते, कोणी म्हणो की ठाकरे प्रेमी आहे, कोणी म्हणो ही उभाटाची आहे, काहीही म्हणो. प्रश्न लोक काय म्हणतात हा नाही, प्रश्न आहे की आपण करत असलेलं काम प्रामाणिकपणे, इमानदारीनं, कष्टानं, मेहनतीनं, आपल्या धाडसानं कसं केलं पाहिजे आणि तसं काम करण्याची तिच्या धमक आहे. म्हणूनच आज ती टॉपला आहे. म्हणूनच आम्ही हा व्हिडिओ बनवला आहे की अनुजा धाकरज ही कर्तबगार स्त्री महाराष्ट्राला माहीत आहेच, पण महाराष्ट्रानं अजून चांगल्या रीतीनं या महिलेला समजून घेणं गरजेचं आहे. हे बघा, आपल्या मायभूमीवरती प्रेम करणं हा गुन्हा नसतो, आपल्या राज्यावरती, आपल्या भाषेवरती, आपल्या अस्मितेवरती प्रेम करणं हा गुन्हा नसतो. आपण इथं जन्मलोय, आपण इथं वाढलोय म्हणल्यावर आपल्या मातीवरती आपण प्रेम करणारच ना, आपल्या भागावरती आपण प्रेम करणारच ना. मग यात गैर काय? कोणाला वाटत असेल यामध्ये राजकीय जेव्हा तुम्ही राजकीय नजरेनं पाहता तेव्हा सगळं तुम्हाला चुकीचं दिसतं. परंतु पत्रकाराचा धर्म आहे सत्य दाखवणं, सत्य छापणं, सत्य मांडणं, सत्य बोलणं. अनुजा धाकरज हेच करत आहे. काहींना मिरच्या झोंबतात, झोंबू द्या, काहींना चुकीचं वाटतं, वाटू द्या. कोण काय म्हणतं हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. परंतु सत्य काय आहे, वास्तव काय आहे हे ज्यांना कळतं ते म्हणतात, ते तिचं न्यूज बघतात, तिच्या पूर्ण बातम्या बघतात, त्यांना माहित आहे वस्तुस्थिती काय आहे, ती काय म्हणते. ज्यांचा विश्वास आहे ते पाहतात, ते आजही विश्वासानं संपूर्ण न्यूज पाहतात. आजही संपूर्ण महाराष्ट्र, मुंबई अनुजा धाकरेच्या न्यूज पाहते आणि सर्व जणांना अभिमान वाटतो, तिचं कौतुक करतात. सर्वांना वाटतं की असंच महिलांनी प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करावं, पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून चांगल्या रीतीनं नावारूपाला यावं. आम्हालाही हेच म्हणायचं होतं. व्हिडिओ आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा, आमचे सर्व व्हिडिओ नक्की पहा, लाईक शेअर नक्की करा. धन्यवाद.